महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शिरपूर तालुक्यातील नटवाडे गाव महामार्गालगत असलेल्या देवमोगरा माता मंदिर परिसरासह भगवान बिरसा मुंडा आणि क्रांतीवीर ख्वाजा नाईक यांच्या भव्य स्मारकाच्या बांधकामाचे भूमिपूजन गुरुवारी सकाळी 10 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले। शिरपूर विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून या विकास कामांना प्रारंभ करण्यात आला आहे। या उपक्रमामुळे आदिवासी समाजात प्रेरणादायी संदेश पोहोचणार असल्याचं मान्यवरांनी स्पष्ट केले। या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी आमदार अमरीशभाई पटेल होते। आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार अंधे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, मार्केट समिती सभापती केडी पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पाटील, जयवंत पाडवी, यमन पावरा, सत्तार सिंग पावरा, कैलास पावरा, योगेश बादल, प्रभाताई कोकणी, बेबीताई पावरा, नरेश महाजन यांच्यासह स्थानिक नागरिक आणि महिलांची मोठी उपस्थिती होती। या कार्यक्रमादरम्यान बोलताना आमदार अमरीशभाई पटेल यांनी म्हटलंय की आम्ही निवडणुकीच्या काळात जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहोत। आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी असे बिरसा मुंडा आणि ख्वाजा नाईक, देवमोगरा माता या महान योद्ध्यांची स्मारके आधुनिक पद्धतीने उभारणार आहोत। या स्मारकांमुळे भविष्यातील पिढीला त्यांचा इतिहास जाणून प्रेरणा मिळेल असंही ते म्हणाले आहे। ते पुढे म्हणाले की शिरपूर तालुक्यातील आदिवासी तरुणांनी 2 गोष्टींवर विशेष भर दिला पाहिजे। पहिली म्हणजे शिक्षण, आपल्या मुलांना उच्च शिक्षित करा, डॉक्टर, इंजिनियर किंवा अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन द्या। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पाणीसाठा, शेतात पाणी आणण्यासाठी छोटे छोटे बंधारे बांधा, पावसाचे पाणी साठवा, पाणीसाठा असेल तर शेतकरी समृद्ध होईल असा सल्ला त्यांनी दिला आहे। ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी आमदार कार्यालयातून मोठ्या संख्येने युवक कार्यरत असून लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवण्याचे काम सातत्याने सुरू असल्याचं पटेल यांनी म्हटलेलं आहे। योजनांची माहिती, कागदपत्रांची पूर्तता आणि अर्ज प्रक्रिया सोपी करण्यासाठी युवकांना प्रशिक्षण दिलेलं आहे। प्रत्येक गावातील नागरिकांना योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा हा आमचा प्रयत्न आहे असंही ते म्हणाले आहेत। तरुणांसाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती देताना ते म्हणाले, तालुक्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आलेले असून लवकरच आधुनिक ड्रायव्हिंग स्कूल सुरू करण्यात येणार आहे। परदेशात काम करण्यासाठी ड्रायव्हिंग कौशल्य आवश्यक असते आणि या भागातील तरुणांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी हे पाऊल उचलत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। आदिवासी स्वातंत्र्यवीर बिरसा मुंडा आणि क्रांतीवीर ख्वाजा नाईक यांच्या स्मारकाच्या उभारणीमुळे नटवाडे परिसराला नवी ओळख मिळेल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे। स्मारक, देवमोगरा माता मंदिर परिसराचा विकास आणि नटवाडे गावातील सुविधा उभारणी हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या भागाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विकासाला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते आहे। या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी या स्मारकामुळे आदिवासी समाजाच्या इतिहासाचा गौरव वाढेल आणि नव्या पिढीला प्रेरणादायी दिशा मिळेल असे मत व्यक्त केले। स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत विकास कामांना गती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शर्मा यांनी केले। चांगले शिकले, तुमच्या सोहळ्याच्या या विनोद पावरा शिकून माझी आश्रमशाळामध्ये होता आणि त्याला शिकवण्यामध्ये मी फार मदत केली होती। आणि एक तो आपला गुराड पाणीच्या, तुम्हाला माहित नसेल, जे लोक काही लोक इथे हजर आहे, नवीन पोरं आहे, तो स्टेट मध्ये 2रा नंबर आला होता। आता ते प्रॅक्टिस करायला इथे आलेले आहे। एक सांगतो सगळी नवीन जवान पिढीला की जे झालं ते विसरा, पण आपलं जीवन जर बदलायचं असेल आणि आपल्या जीवन मध्ये भरभराटी यायची असेल तर 2 मुख्य कारण आहे, त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे। एक तर आपली जमीनमध्ये पाणी कसं येईल त्याच्यावर लक्ष घालायला पाहिजे। आम्ही बी प्रयत्न करतोय, रात्र दिवस आपण बंधारे बांधतोय, काही फॉरेस्टची अडचण आहे, त्याची आपण 7-8-10 दिवसापूर्वी आमची गणेश नाईक साहेब बरोबर मीटिंग झाली आणि फॉरेस्ट मध्ये कसे बंधारे बांधता येईल त्याच्यासाठी बी आपण प्रयत्न करतो आहे।
पण जे जागा आपल्याकडे आहे त्या जागामध्ये कसे बंधारे बांधून आपली जमीनमध्ये पाणी कसं येईल त्याचा काम हा पहिल्यांदा आपल्याला करायचे. आपण बोराडीला शाळा काढतोय आदिवासीसाठी, एक पलासरेला आपण काढतोय, एक आपण आंबा या रोहिणीमध्ये शोधतोय. आणि तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगतो, इथे बी आपण एक शाळा काढू ज्याच्याने थेट रोहिणीपासून मुलं इकडे येतील. सांगवी आणि तिथे सांगवीवाल्याने तो जागा दिली नाही, त्यामुळे काही मला सांगायचं नाही त्यांच्याबद्दल. तर आपण पलासला जागा घेतली, सांगवी लोक आता जातील तिथे दूरपर्यंत. तर तिथेही चांगली शाळा बनवू. आणि जो आपण आज सगळे गोळा झालेले युवा प्रतिनिधी बी इथे हजर आहे. एक टाइम निघून गेला जे आपल्या समाजामध्ये शिकले पण काही जास्त शिकू शकले नाही. फार प्रयत्न करून आणि काही एरियामध्ये त्याचा फार मोठा फायदाही झालाय. 250 बंधारे आपण तर्डीपासून तराडीपासून तर तर्डीपर्यंत आपण केले आहे. त्याचाही फायदा त्यांना मिळतो आहे. 90% आपल्या तालुक्याची जमीन पाणी खाली आणली तर आपला किसान मेहनती आहे, शेतकरी मेहनती आहे. जे शिकले नसेल त्यांना शेती करून तीन पीक या 2 पीक ते चांगल्या प्रकारे घेऊ शकेल अशी मी व्यवस्था करण्याचा प्रयत्न माझा चालू आहे. आणि ते 5-7-10 वर्षामध्ये आपल्याला करायचे. हे काम आपण 2002 पासून करतोय. साहेब एकदम चांगली जागा शोधून काढा ज्याच्याने तुमच्या तालुक्याच्या सगळ्यापेक्षा टॉप जागावर आपण स्मारक उभार करू. आणि त्यांनी हे निलेश माळी ना निलेश महाजनला त्यांनी सांगितलं आणि त्यांनी हे जमीन आम्हाला ते अमाऊंट मध्ये आपण हे जागा 14.5 एकर जागा भूपेशभाईने शोधून आणली. आणि हे जागा आता थोड्या दिवसाने पहिला मानाखत झालाय आणि आता आपण त्याला पैसे देऊन थोडीशी प्रोसिजर आहे ते पूर्ण करू आणि आपण इथे स्मारक उभारायचं आमच्या मनापासून विचार आहे. या मोगी माता यांचं मंदिर इथं होणार आहे. भगवान बिरसा मुंडा यांचं सुद्धा स्मारक होणार आहे. भव्य असं स्मारक होणार आहे. आणि खाजा नाईक यांचं सुद्धा स्मारक होणार आहे. असं भव्य असं स्मारक विधानसभेमध्ये आपण आश्वासन दिलं होतं. ती पूर्तता आपण आज आपल्या आदिवासींसाठी आपण करतो आहे. आणि याच्यासाठी आपले नेते आदरणीय अमरीश भाई आणि भूपेश भाई जेव्हापासून विधानसभा निवडणूक संपली तेव्हापासून मला सांगितलं की आमदार साहेब कुठे जागा चांगली बघा, मी स्मारक बनवून देणार आहे. वारंवार मला भाई सांगत होते आणि मी विचार करत होतो की आमच्या नेत्यांची किती काळजी आहे, आमच्या आदिवासींसाठी किती काळजी आहे हे तेव्हा मला समजत होतं. आणि ही जागा आम्ही निवडली. आपल्या नटवाडे गावामध्ये ही जागा मिळालेली आहे. आणि ही जागा आदरणीय आपले नेते अमरीश भाई भूपेश भाईंनी ही जागा आपल्याला घेऊन दिलेली आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं. आणि फक्त जागा घेऊन दिली असं नाही, इथं सगळे आपले मंदिर, या मोगी मातेचं मंदिर बनेल, भगवान बिरसा मुंडाचं स्मारक बनेल, क्रांतीवीर खाजा नायकांचं स्मारक बनेल. हे सुद्धा भाई आणि भूपेश भाई बनवून देणार आहे. अति आधुनिक
असं स्मारक इथं उभं राहणार आहे आणि हे स्मारक आपल्या आदिवासी तरुणांना प्रेरणा देत राहील. आमचे आदिवासी जे क्रांतीवीर झाले ते आम्हाला आपल्या आदिवासी मुलांना प्रेरणा देत राहील. असं भव्य असं स्मारक, भव्य असं या मोगी माताचं मंदिर बनणार आहे.